मी जेव्हा लहान होते तेव्हा मला एवढं अप्रूप होतं ना शहराचं, म्हणजे मला तालुक्याच्या ठिकाणी जरी गेलं ना तरी इतकं छान वाटायचं, कारण माझा जन्म खेड्यातलाच आणि बालपण खेड्यातच गेलं. पण ज्यानंतर मी शिक्षणासाठी शहरात गेले, मला नवीन नवीन छान वाटलं. पण आत्ता तिकडे राहून राहून म्हणजे सिट्या चेंज झाल्या पण शहरच होते. इतकं बोर होतं ना, इतकं असं वाटतं की किती छान होतं बालपण आपलं. सगळं जे होतं किती आपण एक नाही का आपले रूट्स जे असतात ते आपण खरंच नाही विसरत कुठेही गेले तरी. आणि मी तर खूप मिस करते बाबा अजूनही. म्हणजे मला असं वाटतं की माझं जे सासर आहे ते तरी ॲटलिस्ट खेड्यात पाहिजे होतं. आत्ता जे माझं सासर आहे ते असं कारखाना आहे, तिकडे लोक सगळे बाहेरचे लोक आलेले आहेत. तर तिकडे असं गावात जसं सण साजरे होतात किंवा जे धार्मिक जे रीतिरिवाज असतात ते काहीच होत नाही तिकडे. जसं आमच्या गावी आईकडे इतकी सगळे मी जॉईंट फॅमिलीत होती. 25 लोकांच्या खटल्यात मी राहिलेली. 20 वर्ष आमचं खटलं होतं. तर आजूबाजूला सतत लोकं असण्याची सवय किंवा ते सगळं खूप छान होतं आजूबाजूला. आत्ताही सगळे भाऊबंद आणि अ, मस्त वाटतं. पण तसं सासरे नाही आहे. तिकडे आम्ही कोणालाच ओळखत नाही किंवा मी तरी कोणालाच ओळखत नाही. आणि गावातही असं काहीच सण साजरे करणं किंवा जे काही असतात धार्मिक काहीच नसतं. लोकं एकत्रच येत नाहीत. तर मला फार बोर होतं तिकडे पण. म्हणजे सिटीपेक्षा सिटी आहे ते. आणि पुण्यात तर मग पुणेच आहे ते. असं नाही का. आता असं वाटतं की बापरे! बरं होतं खेडेगाव. तरी ॲटलीस्ट माझं सासर तरी खेडं पाहिजे होतं, की त्या निमित्ताने मी तिथे जाऊन माझं मन रमलं असतं. मी खरंच खूप मिस करते माझं माहेर. आणि मी दूर असल्यामुळे माझं जास्त येणंही होत नाही इकडे. तर जगल्यासारखं वाटतं बाबा इथे आल्यावर. तर आत्ता मी शेतात आली आहे आणि शेतातून सगळेच व्हिडिओ मी माझ्या मनात जे येत आहेत ना ते सगळे रेकॉर्ड करून ठेवते. माझा अवतार कसा आहे, काय मी काय बोलते. ते सकाळचे 5:30 वाजलेले आहेत, आता 6 वाजले असतील. तरी माझी ही बडबड चालू आहे. तुम्हालाही असं मला होतं का मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या गोष्टीचं आपल्याला खूप अप्रूप असतं ना, ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळते ना, तेव्हा खरंच त्याच्यातला रस निघून जातो. म्हणून हा आहे ते त्याच्यात जगायला पाहिजे, असं मला वाटतं. पण मला असं वाटतं शहरात आपण काय भिकारचोट आयुष्य जगतोय. खरं जे समाधान आहे ते खरंच या मातीत आहे. इथे जे सुख आहे ते शहरातल्या कितीही चकाचक बिल्डिंगमध्ये तुम्ही राहणार ते नाही मिळू शकत. आणि जे खरंच खेड्यातले ज्यांचं बालपण खेड्यात गेलेलं आहे त्यांनाच या गोष्टी समजू शकतात. जे लोक आधीपासून शहरात होते त्यांना नाही वाटत काही गावचं, किंवा त्यांनी ह्या गोष्टी पाहिलेल्याच नसतात किंवा अनुभवलेल्या नसतात, असं मला वाटतं. तर मी फार लेक्चर देते असं वाटतंय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझं बाळ झोपलेलं असेल घरी आणि मी न सांगता इकडे आले शेताकडे आणि इथे बसून गप्पा टप्पा मारते. चलो बाय बाय.